बघा आज सकाळ सकाळी शेवग्या शेंगा काढायचं चालू आहे आणि मोठ्या मोठ्या झाल्या त्या आणि उंच झाल्यामुळं काढा येत नाही झाड. तर मला काकाला आजीला काढायलाच येत नाही. मग मी काय केलं आज सकाळ सकाळी अतुललाच काम लावले. अतुल म्हणलं तेवढं काढून दे. ह्याची उंची पण आहे आणि इथं ते बांबू धरायसाठी ना मजबूतच माणूस लागतो या. हे बघा इथं आहे मजबूत माणूस. हां हळूच हे कर. हां अरे 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 नाही तर लागायचं. आत्ता याला लागायला लागले असं. आता काढायचं म्हटल्यावर जीवाला लागतंय पण फळ काढायला पण येत नाही शेंगा उंच असल्यामुळं. आणि खाली आपल्या हे बघा इथं आंब्याला पण अशा अडचण होत्या ना त्यामुळं काढायचं सावली पडत्या. आले काय 2 गेल्या खाली 3 गेल्या. हां आता ती एक मोठी तेवढी काढा आधी मग ती येतो आपण नंतर. ती काढ तेवढी मोठी एक नाही का राहू दे बियाला राहू दे. ती निभार झालेली आतून. हां निभार झालेलं आहे. चला चल मग. तर आज मला बघा गाई तुम्हाला सांगते सकाळ सकाळी म्हटलं शेंगाची सुकी रबरबीत भाजी करूया आपल्या शेवग्या शेंगाची. 7-8 शेंगा निघाल्यात आणि 7-8 काय झाले आपल्या 2-3 बाजारात आणलेले आहेत काकांनी. ए अजय अतुल अतुल मंकी बघ मंकी कुठनं आलाय. हो कसं द्यायचं धरील की आपल्याला. पाला खात नाही ते पळेल रे. थांब राहू दे नको राहू दे. मुलाला दाखवा येते मंकी. ऐ शेंगा कुठं. अरे पळून जाईल इकडे टाक पत्र्यावर बघ येडं उलट्या दिशेला झाले. नको ते घुर करते टाक. हा दे. तर गाईच बघा इथं माकड आले. हो गाई कसं गुरगुरायला लागले गुरगुरायला लागले आणि मला अचानक दिसलं वर आल्यावर. हो का कांजळतंय कसं. अरे बाप. आणि आलं गेलं केवढं मोठं आहे बघ. अरे बापरे. तर गाईज बघा अतुल ना शेवग्याच पाला दिला तेवढाच खाल्ला आणि तेव्हा इथनं उड्या मारत त्या टेम्पोवर जाऊन बसलं. शेवगा खाल्ला. तर झाडाचा हाल हवा बघूया कसा आहे. आता तर चांगलं वाटतंय. सावलीत ठेवलंय आणि थोडं पाणी घातलंय झाडांना. तर चला पाऊस पण पडलाय. तर ताजं आपलं आकाशातलं थेट पाणी पडलेलं आहे त्या झाडांना. आणि इथं रोपं लावलेले आहेत बघा. चला जाऊया आता. सकाळ सकाळी भरपूर काम आहे ते. या गाईज आता एवढ्या शेंगा काढल्या तुम्हाला दाखवतो. खाली गेल्यावर किती निघाल्यात. एक शेंग राहिले तिथं ते निघण नाही कारण की लांब आणि हे बांबू वजन आहे ना त्यामुळं लांब असल्यामुळं ते निघण नाही. आणि मोठे पण झाले ना. हां तर बियालाच ठेवूया आपण. बरोबर जात चांगले राहू दे बियाला. आईची ते आठवण. अजून एक कुठं गेली पडली काय माहिती मी. आमच्या आईची आठवण आहे. हां काय एक इकडं आली काय. नाही ही एक हातातली घेतली. 3 कुठं आहेत 2 दिसायला लागले. अजून एक कुठं गेली. हे नारळात अडकली काय इथं वर. बहुतेक नारळात अडकली आहे. चला आता तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो किती निघले आज. का सकाळी बघा मम्मीनं मला काम लावलं शेंगा काढायचं. भाजीला शेंगा तयार झाल्या होत्या. जवळजवळ 8-10 शेंगा निघल्यात. आता किती आहेत ॲक्च्युअलमध्ये बघूया तुम्हाला दाखवतो. हे बघा किती शेंगा निघाल्या बघा. 4-5 आणि ह्या 5 10 आणि 2 12 निघल्या. अरे बापरे. ह्या जरा मोठ्या झाल्यात पण ह्या कवळ्या बघा निवांत खात्यात. आता हे जरा म्हणचेला तुम्ही कवळ्या पण जरा ठेवल्या की लगेच अशा जाड होतात बघा. त्यामुळे म्हटले एकदाच काढ मम्मी नंतरच्या लॉटला आणि येतील. हे बघा मम्मीचं काम चालू झाले गाईज. लगेच शेंगा भाजीच करायची ना. हां मग एवढ्या 2 मोठ्या झाल्या काय. हां एवढ्या 2 फुटणार होत्या आपल्याला. होयच की. म्हणजे 2 बाजारात आणलेल्या होत्या. ही 4 झाल्या आणि म्हणलं हे आणि नंतर 2 दिवस ठेवला तर मोठ्या आपण विसरून झालं. म्हणजे 2 दिवसात ना एवढ्या मोठ्या होतील. आणि विसरलं की आणि जरा मग खाऊच शकणार ना निभार होतो. बियाच्या वापायला झाले की मग एवढ्या काय करायचं बियाला ना. तेवढ्या 1-2 बसायच्या. चल भाजी करून खाऊया मस्त पैकी.
ब्लॉग मध्ये मंकी बघा आमच्या मस्तपैकी बसलाय अजून तिथं. त्याला कोणतं खायला द्या म्हणतोय. आता आपल्याजवळ मी शेवगा द्यायला गेलो तोडायला तेवढ्यात तो गेला परत. खाल्ला एक फांदी दिली की आणि केळी असतात आम्ही दिले असते. आणि नव्हतंच आमच्या घरात. विहान मागायला लागले पण मला मागायला जायचं नाही. आणि त्यासाठी आम्ही देशीच बनवून आणतो. आपला हायब्रिड असते ते आणत नाही. देशी आणलं का नाही 1-4 दिवस राहतंय पण आणि चवीला पण चांगलं असतंय. म्हणून ती मुलांना आणताना आम्ही देशीच आणतो. तुला माहितीये काय आता कोण आलत असं करत आलत बघ ते बघ खिडकीतलं बघ काय आम्हाला एवढी भीती वाटली. आता अंगावरच आला तू जर आला असत ना पळून असं आलं असत माहितीये काय मंकी. गाईस गाणे म्हणून म्हणत चाललंय आमचं धो भरायचं. बघा आता दिवस मावळाय ना तर ऊन जसं खाली होईल तसं मुंग्या काय करतात का गव्हाच्या ढिगात येऊन सगळं मुंग्या आपल्या त्या मातीत नेऊन लपवत्या त्या. मग म्हणलं आधी ऊन आहे तोपर्यंत चला पटापटा आपण भरून पोते भरून घेऊन झाकण ठेवून येऊया. चला आता चहा पाणी झालं गहू झालं आता बाकीचं आणि घरात गेल्यानंतर आणि स्वयंपाकाची तयारी करायची. संध्याकाळी काय करायचं काय नाही करायचं तसं 3 दिवस वाळवायचं. आता काल जरा वाळवलं वारं वादळ सुटली की रात्री आणि आम्ही पळत येते आणि पोती खाली घेऊन जातो या. पाठी आणि पाठी हात नको आलो इथं मुंग्या चावतो त्या. हा तिकडच गाडी तिकडे सगळ्या. गायच बघा इकडं पाऊस सुरू आहे गाऱ्याचा मस्तपैकी गारं पडायला लागलेत. आम्ही गारं लुटायला लागले बघा सियानं गोळा करून आणली बघा. हे बघा गारं बघा हे बघा हे बघा हे बघा इकडं मारामारी चालू आहे बघा. ओय शपथ खाली बघा मग गारं. अरे बापरे चांदण्या खाली गाडीवर ताना दण लागत असेल. हा गायच बघा गार बघा अजय बघ गार बघ. गायच बघा इकडं आम्ही मस्तपैकी खटियावर बसून पावसाचा आनंद घ्यायला लागलो. इकडे बघा सिया झोपले. जगू दे बिचारी तिकडे सरकला.